एक पती आपल्या घरी जातो. घराचा दरवाजा बंद होता. तो दरवाजा उघडतो, आतमध्ये शिरतो. तर आतमध्ये त्याची पत्नी आणि त्याचा अत्यंत जिवलग मित्र नको त्या अवस्थेमध्ये असतात. आता या दोघांना तो रंगेहात पकडतो आणि त्याच्यानंतर मात्र तो पती जो आहे तो प्रचंड रागवतो, प्रचंड भडकतो आणि मग या ठिकाणी हाणामारी आणि मारामारी आणि मारामारी, हाणामारी सुरू होते. वादंग सुरू होतो, भांडणं सुरू होतात. पण आपला मित्र आणि आपली पत्नी यांच्यामधले हे संबंध जे आहेत ते त्या पतीला सहन होत नाहीत आणि त्याच्यानंतर मग सुरू होतो प्लॅन एका हत्येचा. नमस्कार डी मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण चाललेलो आहोत नागपूरमध्ये. नागपूर या ठिकाणचं इमामवाडा नावाचा भाग आहे. आता या भागामध्ये गब्बर उर्फ राजेश सौदान चव्हाण नावाचे एक गृहस्थ राहत आहेत. त्यांच्याबरोबर ती त्यांच्या पत्नी राहत आहेत आणि गब्बर जे आहेत तर ते एका शासकीय रुग्णालयात म्हणजे आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये ते काम करतायत. आता काही काळापूर्वी गब्बर यांचं एक प्रेम प्रकरण समोर आलेलं होतं. म्हणजे त्यांच्याच नात्यातील आरती नावाची एक मुलगी आहे. त्या मुलीबरोबर ती यांची जवळीक निर्माण झाली होती. विवाहबाह्य संबंध निर्माण झाले होते आणि ही गोष्ट ज्यावेळेस त्यांच्या पत्नीला समजली होती त्यावेळेस यांच्या घरामध्ये पुन्हा वादंग आणि भांडणं सुरू झाली होती. पण नंतर काही काळानं यांच्यामधला वाद हळूहळू कमी झाला आणि आता पहिली पत्नी, दुसरी पत्नी अशा पद्धतीनं गब्बर यांचा संसार चालू झालेला होता. आता याच्यामध्ये कधी ते पहिल्या पत्नीकडे राहायचे, कधी ते दुसऱ्या पत्नीकडे राहायचे. अशा पद्धतीनं हे सगळं चालू होतं. आता गब्बर जे आहेत ते बऱ्याच अनेक वेळा ते दुसरी बायको जी आहे त्यांच्याबरोबर ती सिरसपेठ हा जो भाग आहे त्या भागामध्ये राहत होते आणि साधारणपणे 1 महिन्यापूर्वी हे दोघंजण रामबाग या भागामध्ये राहायला आलेले होते. आता या काळामध्ये ज्यावेळेस त्यांनी त्यांचं घर शिफ्ट केलेलं होतं त्यावेळेस यांच्याच नात्यामधील नितीन सोहनलाल रोहनबाग वय वर्ष साधारण 38-29. तर या नितीन यांची प्रचंड मदत झालेली होती. आता नितीन आणि गब्बर हे दोघंजण जे आहेत ते काय नातेवाईक होते नात्याने, पण दोघांच्यामध्ये चांगली मैत्री होती, जिवलग मित्र होते, चांगले एकमेकांचे मित्र होते. आता नितीन जे आहेत ते गंगा घाट या ठिकाणी राहत होते आणि एका खाजगी ठिकाणी काम करत होते. तर एका बाजूला आता हे दोन मित्र यांची चांगली मैत्री आहे आणि गब्बर यांचा 2 ठिकाणचा संसार चालू झालेला होता. सगळं काही सुरळीत चालू होतं आणि हे एकमेकांचे नातेवाईक होते आणि मित्र पण होते. त्यामुळे यांच्या घरी येणं जाणं असायचं. म्हणजे गब्बर यांच्या घरी नितीन यांचं येणं जाणं होतं आणि यांच्या दोघांच्यामध्ये आणि या बाकी सगळ्यांच्याच मध्ये अत्यंत घरोब्याचे, जवळचे आणि चांगले संबंध होते. आता असं झालं की गब्बर घरी नसताना सुद्धा हळूहळू नितीन जे आहेत ते घरी यायला लागले होते आणि नंतर काही काळातच नितीन आणि गब्बर यांची दुसरी पत्नी यांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू झालेले होते. आता गब्बर जे आहेत ते कधी कधी त्यांच्या पहिल्या पत्नीकडे जायचे आणि त्यांच्याकडे राहायचे आणि त्यावेळेस मग या आरतीला भेटायला किंवा या दुसऱ्या पत्नीला भेटायला नितीन त्या ठिकाणी यायचा. अशा पद्धतीची माहिती आता गब्बरला सुद्धा समजलेली होती आणि यावरून मग गब्बर आणि नितीन आणि त्यांची दुसरी पत्नी गब्बर यांची दुसरी पत्नी आरती यांच्याबरोबर ती वादंग सुरू व्हायला झाला होता, भांडणं सुरू झाली होती आणि आरतीबरोबर ती वाद जो आहे तो पतीचा वाढलेला होता आणि नितीन बरोबर ती सुद्धा यांचं बोलणं कमी झालेलं होतं किंवा बंद झालेलं होतं आणि आरतीच्या घरी येणं जाणं सुद्धा मग नितीनचं कमी झालेलं होतं. आता इकडे आरती आणि गब्बर जे आहेत ते रोज आता एकमेकांबरोबर भांडायला लागले होते आणि गब्बर आरतीला प्रचंड मारहाण करू लागले होते आणि आरतीनं गब्बर यांच्या विरोधामध्ये म्हणजे पतीच्या विरोधामध्ये इमामवाडा या ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रारसुद्धा दाखल केली होती आणि त्याच्यानंतर मग पोलिसांनी गब्बर, पत्नी आरती आणि नितीन या तिघांनाही बोलवण्यात आलं. त्यांच्याबद्दलची माहिती घेण्यात आली आणि गब्बरला समज देण्यात आली. नितीनला या दोघांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आणि त्यानंतर पोलीस ठाण्यातून हे तिघही बाहेर पडलेले होते. पण आरती आणि गब्बर त्याच्यानंतर मात्र ते वेगळे झालेले होते आणि गब्बर जे आहेत ते त्यांच्या पहिल्या पत्नीकडे गेले होते आणि दुसरी पत्नी जी आहे ती गब्बर यांच्या भाड्याच्या रूममध्ये राहत होती. आता या ठिकाणी गब्बर यांना नंतर पुन्हा काही दिवसांनी कळलं की नितीन जो आहे ते रोज आरतीला भेटायला येतात आणि रोज रात्री घरी येतात आणि सकाळी म्हणजे पहाटे पहाटे निघून जातात. आता हे जे संबंध आहेत ते पुन्हा प्रस्थापित झालेले आहेत असं यांना समजलं आणि याची खात्री करून घेण्यासाठी मग गब्बर यांनी त्यावरती पाळत ठेवली आणि पाळत ठेवल्यानंतर ही सगळी गोष्ट त्यांच्या लक्षात आली आणि त्याच्यानंतर मग नितीन यांची हत्या करण्याचा कट रचला गेला.
गब्बर यांनी त्यांचे मित्र रितेश झांजोटे आणि अनिकेत झांजोटे यांना सुद्धा बरोबरती घेतलेलं होतं आणि बरोबर घेऊनच हा सगळा प्लॅन सुरू झालेला होता. तारीख आहे 30 ऑक्टोबर 2023, वार होता सोमवार. रात्रीच्या वेळी नितीन जे आहेत ते गुपचूप आरती यांच्या खोलीमध्ये गेलेले होते आणि ही माहिती गब्बर यांना समजलेली होती आणि त्याच्यानंतर काही वेळातच, म्हणजे आता काही वेळात म्हणजे 30 ऑक्टोबरला 2023ला मध्यरात्री गेले, त्यामुळे लगेच काही 1-2 तासातच दुसरा दिवस उजाडला. 31 ऑक्टोबर 2023, वार होता मंगळवार आणि यावेळेस पहाटेचे साधारण 3-4चा सुमार होता आणि या सुमारास गब्बर आणि त्यांचे 2 मित्र हे आरतीच्या खोलीमध्ये शिरलेले आहेत आणि शिरल्याबरोबर त्यांनी आरती आणि नितीन यांना नको त्या अवस्थेमध्ये पाहिलं आणि आता हे पाहिल्यानंतर गब्बर यांना प्रचंड राग आला, इतका राग आला आणि त्या दोघांना पाहताच हे बिथरले. हात आणि प्रचंड मारामारी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे, हाणामारी सुरू झालेली आहे आणि मग यांनी त्यांच्याकडं बरोबर आणलेला जो चाकू आहे त्या चाकूनं हल्ला करायला सुरुवात केली. बाकीच्यांनी मग हातपाय वगैरे पकडलेले आहेत आणि चाकूच्या वारांवरती वार सुरू झालेत. त्याचबरोबर ते नितीन यांच्यावरती लाकडी दांड्यानं सुद्धा त्यांना मारहाण करायला सुरुवात झाली आणि काही वेळातच नितीन हे रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळलेले आहेत, खाली कोसळलेले आहेत, बेशुद्ध पडलेले आहेत आणि त्याच्यानंतर गब्बर आणि त्यांचे बाकीचे साथीदार जे आहेत त्या ठिकाणावरून फरार झाले. आता याच्यानंतर आरती जे आहेत त्यांनी लगेचच पोलिसांना सुद्धा कळवलेलं आहे. त्या ठिकाणी पोलीस पोहोचलेले आहेत आणि नितीन यांना दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं होतं, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. यानंतर पोलिसांच्या चौकशीला सुरुवात होते. गब्बर उर्फ राजेश चव्हाण, आता ही म्हणजे सगळ्यांनाच समजलेलं होतं की नक्की काय घडलं, कसं घडलं. त्यामुळे मग पोलिसांनी गब्बर यांना इमामवाडा या ठिकाणावरून ताब्यात घेतलं आणि रितेश यांना सदर या ठिकाणावरून अटक केलेली आहे. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यावेळेस एक संशयित जो आहे तो फरार होता अशी माहिती समोर येते आणि त्यांचा शोध चालू आहे आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत हे 3ही संशयित पोलिसांच्या ताब्यात कदाचित आलेले असू शकतात. आता गब्बर यांची दुसरी पत्नी आरती यांच्यासाठी त्याने पहिल्या पत्नीला सोडलेलं होतं आणि नंतर आरतीनं त्यांच्याच मित्राबरोबर नितीनबरोबर अवैध संबंध म्हणजे प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्यामुळे मग गब्बरने आपल्या 2 मित्रांच्या साथीनं नितीनची हत्या केली. याच्यामध्ये एक हत्या झाली, अनेक संसार उद्ध्वस्त झाले, 3 तरुण जे आहेत ते गजाआड गेलेले आहेत आणि या सगळ्या घटनेचा अत्यंत विदारक असा शेवट झालेला आहे. म्हणजे एक अनैतिक संबंध आणि त्याच्यामध्ये होणारा हिंसाचार आणि या सगळ्यांमुळे हे सगळं विध्वंसक वातावरण या ठिकाणी निर्माण झालं होतं. आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय घ्यायचा? सगळ्यांना आपण आपल्या DRDच्या माध्यमातून प्रत्येक वेळी सांगत असतो की एक गोष्ट प्रत्येकानं करायची आणि ते म्हणजे आपल्या जोडीदाराला कधीही धोका द्यायचा नाही. कारण आपल्याला जर कोणतीही अडचण आली, कोणतेही संकट आली, कोणताही प्रॉब्लेम आला तरीसुद्धा पहिल्यांदा जर कोण धावून येत असेल तर ती आपला जोडीदारच आहे, तो आपला जोडीदारच आहे. कारण पती आणि पत्नी, पतीला अडचण आली तर पत्नी पुढं असते, पत्नीला अडचण आली तर पती पुढं असतो. पण यांच्यामध्ये जर कोणी कोणाला धोका दिला तर मात्र म्हणजे अशा पद्धतीच्या घटना घडतात आणि त्याच्यामुळे या नात्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. दुसरी गोष्ट की मित्र हा घराबाहेर असावा, उंबऱ्याच्या बाहेर असावा. हे आपण आता पाठीमागं आपण अनेक घटनांमधून या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि एक गाणं सुद्धा म्हणजे मी ऐकलं होतं की वाट अडवायला मांजरी सारखा, मित्र वनव्यामध्ये अग्नी सारखा. तर अशा पद्धतीचं किंवा कसं नक्की गाणं येते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. आणि तुम्ही जर या म्हणजे जी आता माहिती माध्यमातून पुढे आली आहे ते मी तुम्हाला सांगितली आणि अजूनही याचा काही तपास चालला आहे, कदाचित नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. पण दुर्दैवाने कोणाच्याही जीवनामध्ये अशा घटना घडू नयेत याच्यासाठी प्रत्येकानं एक स्वतःला मर्यादा पाळून घेतली पाहिजे. तुम्ही जर या परिसरातील असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची काही अधिक माहिती, वेगळी माहिती असेल तर ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.